तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत इनफर्टिलिटी. ओके, सो व्हॉट इज इनफर्टिलिटी? कपल्स अनेबल टू प्रोड्यूस चाइल्ड इन स्पाइट ऑफ अनप्रोटेक्टेड कॉयटस. म्हणजे कपल्सनी जरी अनप्रोटेक्टेड कॉयटस केले तरीही यांच्यामध्ये चाइल्डचं प्रोडक्शन काय होईल? अवॉइड होईल. ते आर अनेबल टू प्रोड्यूस चाइल्ड, म्हणजे ते चाइल्ड प्रोड्यूस करू शकतात का? नाही. इनफॅक्ट त्यांनी अनप्रोटेक्टेड कॉयटस करूनही यांच्यामध्ये चाइल्ड प्रोडक्शन काय होईल? अवॉइड होईल. अशा कपल्सला आपण कोणता कपल्स म्हणतो? इनफर्टाइल कपल्स. बिकॉज दे आर अनेबल टू प्रोड्यूस चाइल्ड इन स्पाइट ऑफ अनप्रोटेक्टेड कॉयटस. दिस कपल्स आर कॉल्ड ॲज इनफर्टाइल कपल्स. आता या इनफर्टिलिटी येण्याचं रिझन काय काय असू शकते बघा. इथं 6 रिझन सांगितलेत. फिजिकल रिझन, कंजेनाइटल, डिसीजेस और ड्रग्स, इम्युनॉलॉजिकल रिझन्स असू शकतात काही, तर काही सायकोलॉजिकल रिझन्स असू शकतात. तर मेल्स मध्ये आणि फिमेल्स मध्ये इनफर्टिलिटी येण्याचे फिजिकल रिझन्स काय काय असू शकतात बघा. फिजिकल रिझन्स इन मेल्स इज ड्यू टू स्मॉल साइज ऑफ पेनिस. बघा, हे फिजिकल रिझन असू शकते मेल्स मध्ये इनफर्टिलिटी येण्याचं. तर फिमेल मध्ये काय असू शकते फिजिकल रिझन्स? युटराइन डिसीजेस. युटराइन डिसीजेस. फिमेलचं ते युटरस आहे, त्या युटरस मध्ये जर कोणता डिसीज असेल यामुळे काय होणार आहे? त्या ब्लास्टुलाचं व्यवस्थित इम्प्लांटेशन होणार नाहीये, आणि इम्प्लांटेशन व्यवस्थित झालं नाही तर पुढे 9 महिने प्रेग्नेन्सी कंटिन्यू करण्यासाठी काय येणार आहे? आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. मग हे पण एक फिजिकल रिझन असू शकते फिमेल मध्ये इनफर्टिलिटी येण्याचं. कंजेनिटल रिझन काय असू शकते? बाय बर्थ, जन्मल्यापासून काय इनफर्टाइल आहेत. कशामुळे? मे बी ड्यू टू genetic disorders. They are infertile may be due to genetic disorders. यांच्यामध्ये जर जेनेटिक डिसऑर्डर्स असतील तर ते बाय बर्थ कसे असतील? इनफर्टाइल असतील. समजा डाऊन सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम असेल किंवा क्लिनफेल्टर सिंड्रोम असेल, हे जर जेनेटिक डिसऑर्डर्स असतील तर त्या जेनेटिक डिसऑर्डर्स मुळे बाय बर्थ हे कसे असतील? इनफर्टाइल असतील. किंवा यांच्यामध्ये कोणते डिसीजेस झाले असतील. कोणते कोणते डिसीजेस रिस्पॉन्सिबल असतात इनफर्टिलिटी? जर मेल मध्ये बघितलं, मेल्स मध्ये बघा, डिसीजेस विच रिस्पॉन्सिबल फॉर इनफर्टिलिटी इन मेल्स, दॅट इज ऑलिगोस्पर्मिया. सेकंड इज अझूस्पर्मिया. बघा, व्हॉट इज ऑलिगोस्पर्मिया अँड व्हॉट इज अझूस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया मीन्स लेस स्पर्म काउंट. मेल मध्ये जर स्पर्मचं काउंट कसं असेल? लेस असेल, लेस स्पर्म काउंट. ऑलिगोस्पर्मिया मीन्स लेस स्पर्म काउंट. जर मेल मध्ये स्पर्मचं काउंट जर कमी असेल याला कोणता डिसीज म्हणायचं? ऑलिगोस्पर्मिया. अँड दिस इज द रिझन फॉर इनफर्टिलिटी इन मेल्स. दुसरं काय? अझूस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया मध्ये स्पर्म होते पण कसे होते? कमी होते. अझूस्पर्मिया मध्ये एकही स्पर्म नाही. नो स्पर्म in semen, that is azoospermia. And these two diseases responsible for infertility in males. and females मध्ये बघूया, कोणते कोणते डिसीजेस रिस्पॉन्सिबल असतात फिमेल मध्ये. पहिलं आहे पीसीओएस अँड सेकंड इज हॉर्मोनल इम्बॅलन्स. हॉर्मोनल इम्बॅलन्स हे 2 डिसीजेस रिस्पॉन्सिबल असतात इनफर्टिलिटी इन फिमेल्स. पहिलं काय? पीसीओएस, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आणि दुसरं आहे हार्मोनल इम्बॅलन्स. दिस 2 डिसीजेस रिस्पॉन्सिबल फॉर इनफर्टिलिटी इन फिमेल्स. फोर्थ वन इज ड्रग्स. जर मेल पार्टनर किंवा फिमेल पार्टनर जर कंटिन्युअस ड्रगचं कन्झम्पशन करत असेल तर यामुळे पण काय होणार आहे? याचा इफेक्ट जेनेटल ऑर्गन्स वर होणार आहे. त्यामुळे मे बी ते काय होऊ शकतात? इनफर्टाइल होऊ शकतात. इम्युनॉलॉजिकल रिझन्स असू शकेल किंवा सायकोलॉजिकल रिझन्स. ओके, त्यांची जर मेंटल कंडिशन जर डिस्टर्ब असेल, ते जर मेंटली डिस्टर्ब असतील तर ते मे बी
काय होऊ शकतात, इनफर्टाईल असू शकतात. ओके, तर हे सगळे रिझन्स आहेत इनफर्टिलिटीचे. बघा, फिजिकल, कंजेनाइटल, डिसीजेस, ड्रग्ज, इम्युनॉलॉजिकल अँड सायकोलॉजिकल. These are reasons responsible for infertility in males or females. So once again बघा, what is infertility? Couples are unable to produce child in spite of unprotected coitus. म्हणजे अनप्रोटेक्टेड कॉयटस जरी केलंय तरी यांच्यामध्ये चाइल्डचं प्रोडक्शन काय होईल, अवॉइड होईल. अशा कपल्सला आपण काय म्हणतो, इनफर्टाईल कपल्स. आता जर हे जे कपल्स आहेत हे इनफर्टाईल आहेत, जर 1978 ची गोष्ट बघितली तर हे जे इनफर्टाईल कपल्स आहेत यांना जर चाइल्ड पाहिजे असतील, बघा कपल्स कसे आहेत, इनफर्टाईल आहेत, मग यांना जर पॅरेंट्स व्हायचं असेल म्हणजे 1987 ला यांच्याकडे दोनच ऑप्शन होते या इनफर्टाईल कपल्स कडे. कोणते ऑप्शन होते? एक, लीगल अडॉप्शन ऑफ ऑर्फन्स, लीगल अडॉप्शन ऑफ ऑर्फन्स. एकतर जे ऑर्फन्स आहेत, जे मुलं अनाथ आहेत, यांचं काय करा, लीगल अडॉप्शन करा, किंवा दुसरं काय राहा, चाइल्डलेस. म्हणजे दोनच ऑप्शन होते या इनफर्टाईल कपल्स कडे. कधी? 1978 ची गोष्ट आहे. एकतर काय करा, जे ऑर्फन्स आहेत त्या ऑर्फन्सचं लीगल अडॉप्शन करा, दुसरं चाइल्डलेसला. पण आज जर बघितलं तर या इनफर्टाईल कपल्स कडे आज खूप सारे ऑप्शन्स आहेत. या सगळ्या टेक्नॉलॉजीज आज डेव्हलप झाल्यात. ज्या टेक्नॉलॉजीज या इनफर्टाईल कपल्सला आपण काय हेल्प करू शकतात फॉर प्रोडक्शन ऑफ चाइल्ड. आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीला, द टेक्नॉलॉजी विच हेल्प टू इनफर्टाईल कपल्स टू प्रोड्यूस चाइल्ड, दिस टेक्नॉलॉजी आर कंबाइनली कॉल्ड ॲज आर्ट. या टेक्नॉलॉजीला आपण कंबाइनली काय म्हणतो, आर्ट म्हणतो. दॅट इज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ओके, बघा व्हॉट इज आर्ट आणि या टेक्नॉलॉजीज कोणत्या त्या बघूया. आता या प्रेझेंट डे मध्ये हे जे इनफर्टाईल कपल्स आहेत यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्यांच्यामुळे हे काय होऊ शकतात, पॅरेंट्स होऊ शकतात. आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी विच रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ चाइल्ड इन इनफर्टाईल कपल्स, या सगळ्या टेक्नॉलॉजीला आपण कंबाइनली काय म्हणतो, आर्ट म्हणतो. दॅट इज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. या सगळ्या टेक्नॉलॉजीला आपण कंबाइनली काय म्हणतो, आर्ट. दॅट इज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, आर्ट. इन शॉर्ट आर्ट म्हणतो आपण. काय म्हणतो, आर्ट. या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज कुणासाठी आहेत? दिस टेक्नॉलॉजीज आर अवेलेबल फॉर ओनली इनफर्टाईल कपल्स. ओके, जर या इनफर्टाईल कपल्सला पॅरेंट्स व्हायचं असेल तर या टेक्नॉलॉजी यांच्यासाठी वर्क करतात, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. बघा, या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज कोणत्या कोणत्या हे आपण बघणार आहेत. बघा, पहिलं आहे टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी. आता या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपण दोन टेक्नॉलॉजीज बघणार आहेत. एक IVF, that is in vitro fertilization, in vitro fertilization, and second one is ET, that is embryo transfer. या दोन टेक्नॉलॉजीला आपण कंबाइनली काय म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी. दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन अँड सेकंड इज एम्ब्रियो ट्रान्सफर. या दोघांना आपण कंबाइनली काय म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी. ओके, सेकंड बघूया. दॅट इज GIFT, गिफ्ट. गॅमेट, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. काय म्हणतो आपण, गिफ्ट. दॅट इज गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ही एक टेक्नॉलॉजी आहे.
ICSI, that is intracytoplasmic sperm injection. Intracytoplasmic sperm injection. And last technology है, that is artificial insemination. आणि या आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये आपण शिकणार आहोत, दॅट इज IUI, इंट्रा युटराइन इन्सेमिनेशन. तर बघा, एवढ्या सगळ्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत फॉर दोज कपल्स विच आर इनफर्टाइल. They are unable to produce child in spite of unprotected coitus, and these are various technologies available for those infertile couple to produce child. First is test tube baby, यामध्ये दोन आल्या, in vitro fertilization and embryo transfer. Second is gift gamete intra-fallopian transfer. Third is ICSI, that is intracytoplasmic sperm injection. And last one is artificial insemination, ज्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. पहिली असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आपण चालू करणार आहे, दॅट इज टेस्ट ट्यूब बेबी. सो बघा, व्हॉट इज टेस्ट ट्यूब बेबी? या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये आपण टोटल दोन टेक्नॉलॉजीज बघणार आहोत. एक आहे IVF, दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन, अँड सेकंड वन इज ET, दॅट इज एम्ब्रियो ट्रान्सफर. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन आणि ET मीन्स एम्ब्रियो ट्रान्सफर. या दोन्ही टेक्नॉलॉजीला आपण कंबाईनली काय म्हणतो? टेस्ट ट्यूब बेबी. बघूया, व्हॉट इज IVF? IVF मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन. बघा, व्हॉट इज इन विट्रो फर्टिलायझेशन? बघा, डेफिनेशन बघा. इन विट्रो, विट्रो मीन्स laboratory, vitro means outside the body. Vitro means outside the body. बघा, in vitro fertilization यामध्ये काय, the fertilization of ovum by the sperm take place कुठं? आउटसाइड दी बॉडीच्या बाहेर, बट आउटसाइड दी बॉडी, बट इनसाइड दी टेस्ट ट्यूब. बॉडीच्या बाहेर होईल पण कायच्या आत होईल? इनसाइड दी टेस्ट ट्यूब अंडर सिमिलर कंडिशन as same as body. Under similar condition as same as body. म्हणजे बॉडी मध्ये जशी सिमिलर कंडिशन असते, या सिमिलर कंडिशन मध्ये या स्पर्मचं आणि ओव्हमचं आपल्याला काय करायचंय? फर्टिलायझेशन करायचंय. पण हे फर्टिलायझेशन कुठे होणार आहे? बॉडीच्या बाहेर, आउटसाइड द बॉडी. बट लॅबोरेटरी मध्ये कशाच्या आत? बट इनसाइड दी टेस्ट ट्यूब अंडर सिमिलर कंडिशन ऍज सेम ऍज बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये ज्या सिमिलर कंडिशन आहेत, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर असेल, या सगळ्या सिमिलर कंडिशन मेंटेन ठेवून आपण लॅबोरेटरीमध्ये बॉडीच्या बाहेर पण टेस्ट ट्यूबच्या आत काय करणार आहेत? ओव्हमचं फर्टिलायझेशन करणार आहेत बाय हेल्प ऑफ स्पर्म. आणि या टेक्नॉलॉजीला आपण काय म्हणतो? इन विट्रो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन टेक प्लेस आउटसाइड द बॉडी, इनसाइड द टेस्ट ट्यूब अंडर सिमिलर कंडिशन सेम ऍज दी बॉडी. ओके, आता बघा काय होणार. या IVF साठी आधी आपल्याला काय करावं लागेल? पहिलं कलेक्शन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. आधी काय 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 करावं लागेल? स्पर्म अँड ओव्हमचं आपल्याला कलेक्शन करावं लागेल. अँड सेकंड काय करावं लागेल? फर्टिलायझेशन
इनसाइड दी टेस्ट ट्यूब. या दोन गोष्टी आपल्याला आयव्हीएफ साठी करायच्या. पहिलं काय, स्पर्म आणि ओव्हमचं कलेक्शन करायचंय आणि दुसरं फर्टिलायझेशन करायचंय. कशाच्या आत? टेस्ट ट्यूबच्या आत, बट बॉडीच्या बाहेर. या टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्रामचं पहिला आपण शिकलो, दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. त्यामध्ये काय केलं? पहिलं कलेक्शन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. आपण मेल पार्टनर कडून स्पर्म कलेक्ट केले अँड फिमेल पार्टनर कडून काय कलेक्ट केले? ओव्हम. आता हे स्पर्म अँड ओव्हम यांचं फर्टिलायझेशन आपल्याला बॉडीच्या बाहेर करायचं, लॅबोरेटरीच्या आत. लॅबोरेटरीमध्ये एक टेस्ट ट्यूब घेतली आणि या टेस्ट ट्यूब मध्ये या स्पर्मला आणि ओव्हमला आपण काय केलं? फ्यूज केलं. म्हणजे फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओव्हम कशाच्या आत झालंय? टेस्ट ट्यूबच्या आत. आणि या टेस्ट ट्यूबच्या आतच काय तयार झालंय? झायगोट. म्हणजे फर्टिलायझेशन कुठे झाले? टेस्ट ट्यूबच्या आत. झायगोट कुठे तयार झालाय? टेस्ट ट्यूबच्या आत तयार झालाय. फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओव्हम टेक प्लेस आउटसाइड द बॉडी इनसाइड दी टेस्ट ट्यूब. आणि टेस्ट ट्यूब मध्ये काय तयार झालाय? झायगोट. याच फर्टिलायझेशनला आपण कोणतं फर्टिलायझेशन म्हणतो? आयव्हीएफ. दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. तर झायगोट तयार झालाय. आता या झायगोटचा काय तयार होईल? एम्ब्रिओ. झायगोट कशीच कन्वर्ट होणार आहे? आता एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता सेकंड स्टेप काय? एक स्टेप आपण कंप्लीट केली. आता सेकंड स्टेप काय? एम्ब्रिओ ट्रान्सफर. सेकंड स्टेप इज एम्ब्रिओ ट्रान्सफर. आता ही जी एम्ब्रिओ ट्रान्सफर आहे हे दोन मेथड आपण करू शकतो. फर्स्ट मेथड आहे दॅट इज ZIFT, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, that is GIFT, ZIFT, GIFT, zygote intrafallopian transfer, and second is IUT, that is intrauterine transformation. नीट बघा, इंट्रायुट्राइन ट्रान्सफॉर्मेशन. हे एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या दोन मेथड्स आहेत. पहिलं आहे झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर आणि दुसरं आहे इंट्रायुट्राइन ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा, एक स्टेप कंप्लीट केली, इन विट्रो फर्टिलायझेशन केलं, टेस्ट ट्यूब मध्ये झायगोट तयार झाला, झायगोटचा काय तयार झाला? एम्ब्रिओ तयार झाला. जर आता बघा, झायगोट पासून एम्ब्रिओ कसा तयार केला? आपण झायगोट मध्ये कोणतं सेल डिव्हिजन केले? मायटोसिस, म्हणजे काय केले? क्लिवेज केले. तर झायगोट मध्ये काय होऊ लागलेत? क्लिवेज व्हायलेत. आणि झायगोट म्हणजे ज्या सेल्स तयार व्हायला त्या सेल्सला आपण काय म्हणतो? ब्लास्टोमियर. ओके. जर बघा, जर या झायगोट मध्ये किंवा या एम्ब्रिओ मध्ये समजा एम्ब्रिओ मध्ये जर 8 ब्लास्टोमियर तयार झाले, किती? 8 ब्लास्टोमियर. जर झायगोट 8 ब्लास्टोमियर स्टेजचा असेल म्हणजे एम्ब्रिओ अप टू 8 ब्लास्टोमियर स्टेज, तर त्याला आपण कसे ट्रान्सफर करणार आहे? ट्रान्सफर इनटू फॅलोपियन ट्यूब. ट्रान्सफर इनटू फॅलोपियन ट्यूब. बघा, जर एम्ब्रिओ 8 ब्लास्टोमियर स्टेजचा असेल त्याला आपण कसे ट्रान्सफर केलं? फॅलोपियन ट्यूब मध्ये. याला काय म्हणायचं? झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. किती ब्लास्टोमियरचा? 8 ब्लास्टोमियर. तर कसे ट्रान्सफर करणार आहे आपण? फॅलोपियन ट्यूब मध्ये. दॅट इज झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. जर मोर दॅन 8 ब्लास्टोमियरचा असेल तर आपण डायरेक्ट त्याला युटेरस मध्ये टाकणार. दॅट इज इंट्रायुट्राइन ट्रान्सफॉर्मेशन. मोर दॅन 8 ब्लास्टोमियर स्टेज. बघा, एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या दोन मेथड आपण शिकल्या. पहिली मेथड काय? जर तो झायगोट 8 ब्लास्टोमियर स्टेजचा असेल त्याला कसे ट्रान्सफर करायचं? फॅलोपियन ट्यूब मध्ये. जर 8 पेक्षा जास्त असेल तर कसे ट्रान्सफर करायचं? युटेरस मध्ये. एम्ब्रिओ ट्रान्सफर मध्ये आपण काय केलंय? जर आता झायगोट मध्ये क्लिवेज चालू झाले तर झायगोट मध्ये किती ब्लास्टोमियर तयार झालेत? 8 ब्लास्टोमियर. तर झायगोट मध्ये 8 ब्लास्टोमियर तयार झाले तर या झायगोटला कसे ट्रान्सफर करायचे? फॅलोपियन ट्यूब मध्ये. झायगोट ऍट 8 ब्लास्टोमियर स्टेज ट्रान्सफर इनटू फॅलोपियन ट्यूब ऑफ फिमेल. याला काय म्हणायचं? ZIFT, दॅट इज झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. झायगोटला आपण कसे ट्रान्सफर केले? फॅलोपियन ट्यूब मध्ये. म्हणून काय म्हणायचं? GIFT, दॅट इज झायगोट इंट्राफॅलोपियन ट्यूब. आता जर तो मोर दॅन 8 ब्लास्टोमियर स्टेजचा असेल त्याला डायरेक्ट कसे ट्रान्सफर करायचे? फिमेलच्या युटेरस मध्ये. याला काय म्हणायचं?
IUT, दॅट इज इंट्रा युट्राइन ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणायचं? इंट्रा युट्राइन ट्रान्सफॉर्मेशन. तो किती ब्लास्टोमेस स्टेजचा होता? मोर दॅन 8 ब्लास्टोमेस स्टेज. तर या पूर्ण टेक्नॉलॉजीला आपण काय म्हणतो? टेस्ट ट्यूब बेबी, ज्यामध्ये आपण इन विट्रो फर्टिलायझेशन बघितलं आणि दुसरं एम्ब्रियो ट्रान्सफरचे 2 मेथड्स बघितले. एक झिफ्ट, दॅट इज झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, आणि दुसरी बघितली आपण IUT, दॅट इज इंट्रा युट्राइन ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड टेक्नॉलॉजी आपण बघालो, दॅट इज गिफ्ट, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. बघा आता आपल्याला काय ट्रान्सफर करायचे? गॅमेट ट्रान्सफर करायचे. कुठे? फॅलोपियन ट्यूब मध्ये. आता बघा ही जी गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कोणत्या फिमेल मध्ये करतात? आता प्रॉब्लेम फिमेल मध्ये. प्रॉब्लेम काय? फिमेल मध्ये. आता ही जी फिमेल आहे ही काय? अनेबल टू प्रोड्यूस ओहम. आता या फिमेलची ओव्हरी खराब आहे, त्यामुळे फिमेल ओहम तयार करू शकायली का? नाही. फिमेल आर अनेबल टू प्रोड्यूस ओहम. का? ड्यू टू डिफेक्ट इन ओव्हरी. फिमेलची फक्त ओव्हरी खराब आहे, पण बाकीचे जे पार्ट्स आहेत जसे की युटेरस, फॅलोपियन ट्यूब, हे पार्ट कसे आहेत? हे पार्ट एकदम नॉर्मल आहे. त्याची वजायना नॉर्मल आहे, युटेरस नॉर्मल आहे, फॅलोपियन ट्यूब नॉर्मल आहे. फक्त या फिमेलची काय खराब आहे? ओव्हरी खराब आहे. त्यामुळे दिस फिमेल आर अनेबल टू प्रोड्यूस ओहम, म्हणजे अनेबल टू प्रोड्यूस गॅमेट ड्यू टू डिफेक्ट इन ओव्हरी. पण तिचा युटेरस चांगला आहे, म्हणजे हा युटेरस 9 महिन्यासाठी बेबीला कॅरी करू शकतो. फॅलोपियन ट्यूब चांगले, फॅलोपियन ट्यूब फर्टिलायझेशन साठी सुटेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करू शकते. वजना चांगली आहे, जिथून आपला बेबी काय होणार आहे? बर्थून बाहेर येणार आहे. म्हणजे बाकी सगळ्या कंडिशन्स नॉर्मल आहेत, फक्त ओव्हरी खराब असल्यामुळे ही फिमेल गॅमेट प्रोड्यूस करू शकत नाही. बट अनेबल टू प्रोड्यूस गॅमेट, बट प्रोव्हाइड सुटेबल environment for fertilization and pregnancy. म्हणजे बघा फक्त फिमेलची ओव्हरी खराब, फॅलोपियन ट्यूब चांगले त्यामुळे फर्टिलायझेशन व्यवस्थित होणार आहे, युटेरस चांगले त्यामुळे 9 महिने प्रेग्नन्सी पण काय होणार आहे? व्यवस्थित होणार आहे. फक्त तिची ओव्हरी काय खराब आहे. मग अशा वेळेस काय करा? एक सरोगेट फिमेल घ्या. सरोगेट फिमेल काय घ्या? सरोगेट फिमेल घ्या. आता सरोगेट फिमेल काय असते? अशी फिमेल विच डोनेट देअर ओहम. अशी सरोगेट फिमेल जी तिचं ओहम डोनेट करू शकते, त्या फिमेल आपण सरोगेट फिमेल म्हणतो. मग या सरोगेट फिमेल पासून डोनेट घ्या, काय ओहम डोनेट करा. या सरोगेट फिमेलला जो ओहम डोनेट केलाय तो ओहम घ्या, आणि हा डोनेट केलेला जो ओहम आहे तो ओहम ही जी फिमेल आहे जिची फक्त ओव्हरी खराब आहे पण तिचे फॅलोपियन ट्यूब चांगले, युटेरस चांगले, वजाना चांगले, या फिमेलच्या बघा सरोगेट फिमेल कडून आपण काय केलाय? ओहम डोनेट करून घेतलाय. आणि तो ओहम ही जी फिमेल आहे जिची फक्त ओव्हरी खराब आहे या फिमेलच्या आपण कुठे ट्रान्सफर केलाय? फॅलोपियन ट्यूब मध्ये. कुठे ट्रान्सफर केलाय? फॅलोपियन ट्यूब मध्ये. काय ट्रान्सफर केलंय? ओहम. ओहम एक काय? गॅमेट आहे. हा गॅमेट कुठे ट्रान्सफर केलाय आपण? या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये. आणि हा जो ओहम आहे तो कुठून घेतला? सरोगेट फिमेल करून घेतला. यालाच काय म्हणायचं? गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. काय म्हणायचं याला? गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. काय म्हणलंय? अशी फिमेल विच अनेबल टू प्रोड्यूस ओहम बट प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर फर्टिलायझेशन अँड प्रेग्नन्सी. अशा केसमध्ये काय करा? सरोगेट मदर कडून ओहम घ्या आणि तो ओहम त्या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करा. दिस इज कॉल्ड ॲज गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. आता बघा इथे फक्त तिची ओव्हरी खराब आहे पण तिचं युटेरस चांगले, फॅलोपियन ट्यूब चांगले. ठीक आहे, याला म्हणायचं गिफ्ट, दॅट इज गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. तिसरी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे जिला आपण म्हणतो ICS आहे, दॅट इज
इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. बघा आधी ओहमचं स्ट्रक्चर थोडंसं बघूया. हा जो आपला ओहम आहे त्या ओहमला 3 लेअर आहेत. ही जी सगळ्यात बाहेरची लेअर आहे जिला आपण म्हणतो कोरोना रेडिएटा, नंतर ही जी मधली लेअर आहे जिला आपण म्हणतो झोना पेलुसिडा, आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे जिला आपण म्हणतो व्हायटिलाइन मेम्ब्रेन. आणि या व्हायटिलाइन मेम्ब्रेन मध्ये ओहमचं काय सायटोप्लाझम, आणि हा ओहमचा हॅप्लॉइड न्यूक्लियस. ओके, आता बघा आपण काय करणार आहे, एक इंजेक्शन घेणार आहे. आता हे सगळं लॅबोरेटरीमध्ये केलंय, हे सगळं लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट चालू आहे. आपण फिमेल कडून ओहम कलेक्ट केला, ज्याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलंय, आणि मेल कडून स्पर्म कलेक्ट केला आणि तो स्पर्म एका इंजेक्शन मध्ये भरला. बघा एकच स्पर्म घेतला आपण आणि तो स्पर्म काय केला आपण इंजेक्शन मध्ये फिल केलाय. मग आता काय करणार आहे आपण, हे जे इंजेक्शन आहे ज्यामध्ये स्पर्म आहे हे इंजेक्शन आपण डायरेक्ट त्या ओहम मध्ये हे देणार आहे. या इंजेक्शनची जी निडल आहे ती इंजेक्शनची निडल आपण डायरेक्ट ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये काय करणार आहे इन्सर्ट करणार आहे, आणि या स्पर्मला ओहमच्या डायरेक्ट सायटोप्लाझम मध्ये आपण काय करणार आहे इंटर करणार आहे. याला काय म्हणायचं आपण इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन मध्ये आपण काय केलंय, आपण या मेल पासून एक स्पर्म या इंजेक्शन मध्ये कलेक्ट केला, आणि हे जे इंजेक्शन आहे हे डायरेक्ट या ओहमच्या एक एक लेअर मधून आपण आज इन्सर्ट केलं. ह्याची जी निडल आहे कोरोना रेडिएटाला आपण पेनिट्रेट केलं, झोना पेलुसिडाला पेनिट्रेट केलं, व्हायटिलाइन मेम्ब्रेनला आपण पेनिट्रेट केलं, आणि निडल डायरेक्ट आपण त्या ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये इंजेक्ट केली, आणि या निडल मधून आपण आपला स्पर्म या ओहमच्या डायरेक्ट सायटोप्लाझम मध्ये काय करणार आहे इंजेक्ट करणार आहे. याला काय म्हणायचं इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. Sperm is directly inject into cytoplasm of the ovum. मग काय होणार, आता हा स्पर्म या ओहमला फर्टिलाइज करणार आणि काय तयार होणार झायगोट. दिस इज इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आणि हे पण आपण प्रोसेस कुठे केली, लॅबोरेटरी मध्ये केली. ओहम सेपरेट कलेक्ट केला, स्पर्म सेपरेट कलेक्ट केला, स्पर्मला इंजेक्शन मध्ये भरलं, आणि इंजेक्शन डायरेक्ट ओहमच्या सायटोप्लाझम पर्यंत आपण काय केलं इन्सर्ट केलंय, आणि डायरेक्ट स्पर्मला इंजेक्ट केले ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये. दिस इज कॉल्ड ॲज इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. ची शेवटची असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे जिला आपण म्हणतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, ज्यामध्ये आपण काय शिकणार आहोत इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन. बघा आता या केसमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपण कधी करतो. आता प्रॉब्लेम कुणामध्ये, मेल मध्ये प्रॉब्लेम. कुणामध्ये, मेल मध्ये प्रॉब्लेम. मेल मध्ये काय प्रॉब्लेम आहे, एकतर मेल मध्ये ऑलिगोस्पर्मिया आहे. ऑलिगोस्पर्मिया कोणता डिसीज आहे, ऑलिगोस्पर्मिया. मीन्स व्हॉट इज ऑलिगोस्पर्मिया, लेस स्पर्म काउंट इन सीमेन, लेस स्पर्म काउंट. मेल मध्ये स्पर्म काउंट खूप कमी आहे, हा एक डिसीज असू शकतो. किंवा सेकंड वन ड्यू टू स्मॉल साइज ऑफ पेनिस, मेल अनेबल to inseminate. Due to small size of penis, हा जो मेल आहे तो काय अनेबल टू इन्सेमिनेट. जेव्हा हे दोन प्रॉब्लेम्स असतील मेल मध्ये, एक तर ऑलिगोस्पर्मिया मीन्स मेल मध्ये स्पर्म काउंट कसे असेल खूप लेस असेल, आणि दुसरं ड्यू टू स्मॉल साइज ऑफ पेनिस, मेल अनेबल टू इन्सेमिनेट. मग या केस मध्ये काय करणार बघा, एकतर मेल कडून किंवा दुसरा जर एखादा हेल्दी डोनर असेल त्यापासून आपण काय कलेक्ट करणार आहे, त्यांचं सिमेंट कलेक्ट करणार आहेत. बघा एक तर ऑलिगोस्पर्मिया आणि दुसरं काय स्मॉल साइज ऑफ पेनिस. ड्यू टू दिस स्मॉल साइज ऑफ पेनिस, मेल आर अनेबल टू इन्सेमिनेट. या केसमध्ये आपण काय करणार बघा, हा जो मेल आहे या मेल पासून आपण याचं सिमेंट कलेक्ट करणार आहेत. सिमेंट कलेक्शन, मेल पासून काय करायचंय सिमेंट कलेक्शन. बघा पहिली प्रोसेस काय, मेलचं आपण सिमेंट कलेक्ट करणार आहेत. त्यानंतर हे सिमेंट कलेक्ट केल्यानंतर आता हे सिमेंट त्या फिमेलच्या एकतर वजानामध्ये इन्सर्ट करा, किंवा फिमेलच्या वजानामध्ये इन्सर्ट करा, किंवा युटेरस मध्ये काय करा हे सिमेंट इन्सर्ट करा.
एकतर फिमेलच्या वजनामध्ये किंवा युटरसमध्ये हे सिमेन काय केलं आपण इन्सर्ट केलंय. मग हे जे सगळं आपण केलंय हे इन्सिमिनेशन आहे. काय हे जे सिमेन आहे ते फिमेलच्या एक तर वजनामध्ये किंवा युटरसमध्ये आपण काय केलंय रिलीज केलंय. पण हे सगळं आपण कसं केलंय आर्टिफिशियली केलं. मग याला काय म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणायचं. हा आणि हे जे सिमेन आहे कलेक्ट केल्यानंतर हे आपण फिमेलच्या वजनावर टाकलं तर याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. पण जर हे सिमेन आपण कलेक्ट करून फिमेलच्या युटरस मध्ये टाकलं तर याला म्हणायचं IUI दॅट इज इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन. बघा कन्फ्युज होऊ नका. जर हे सिमेन कलेक्ट करून आता डायरेक्ट सिमेन कलेक्ट करायचे का कारण मेल मध्ये स्पर्मची काउंट खूप कमी आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट याचं सिमेन कलेक्ट करावं लागेल आणि या सिमेनला आपण आर्टिफिशियली फिमेलच्या वजानामध्ये इन्सर्ट करावं लागेल. यालाच काय म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन किंवा फिमेलच्या युटरस मध्ये इन्सर्ट करा याला म्हणायचं IUI इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन. आता या ज्या आपण खूप साऱ्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आपण बघितल्या या ज्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहेत बघा यांचे ऍडव्हान्टेजेस तर खूप आहेत. यांच्यामुळे जे इन्फर्टाईल कपल्स आहेत यांच्यामध्ये काय होऊ शकतं चाइल्ड प्रोडक्शन होऊ शकतंय आणि त्यांना पण पॅरेंट्स होण्याचं काय सुख प्राप्त होऊ शकतंय. पण या ज्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहेत याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. जसं की या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचे जे सेंटर असतात ते कसे असतात कंट्रीमध्ये लिमिटेड असतात ड्यू टू लिमिटेड सेंटर्स. प्लस या सगळ्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज कशा आहेत एक्सपेन्सिव्ह आहेत. सगळेच कपल्स इन्फर्टाईल कपल्स यांना अफोर्ड करू शकतात का नाही. मग त्यासाठी NCERT मध्ये अनफर्टाईल कपल्ससाठी म्हणजे जे चाइल्ड प्रोड्यूस करू शकत नाहीत अशा इन्फर्टाईल कपल्ससाठी एक बेटर ऑप्शन सांगितलं दॅट इज अडॉप्शन लीगल अडॉप्शन ऑफ ऑर्फन्स. हे जे ऑर्फन्स असतात यांचं काय करा तुम्ही लीगल अडॉप्शन करा. जर तुम्हाला या सगळ्या असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी जर यूज करायच्या नसतील पण तरीही जर हे इन्फर्टाईल कपल्सला पॅरेंट होण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन काय सांगितलंय अडॉप्शन ऑफ ऑर्फन्स. हे जे ऑर्फन्स असतात त्यांचं काय करा अडॉप्शन करा. ठीक आहे. थँक्यू.